सरांचं स्वागत सोनगिरे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. यानंतर मी आशिष पारे सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार. सर्वप्रथम मराठीचे अस्तित्व ज्यांनी टिकवले, लोपत चाललेल्या मराठी अस्मितेला ज्यांनी पुनरुज्जीवित केले, अशा निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. जमलेले उपस्थित सगळे मान्यवर, कासववाणी संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सगळ्यात आधी भाषणाच्या सुरुवातीला मी सगळ्या कासववाणी संस्थेचे अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांचं जे कार्य सुरू आहे ते खरोखर स्तुत्य आहे. त्याबद्दल त्यांना त्यांच्या एक टाळ्या वाजवून त्यांचं सगळ्यांनी स्वागत करावं. धन्यवाद. आणि आता आजच्या विषयाकडे वळूया. तुम्ही सगळे आजची तरुणाई आहात. सगळे मोबाईलने, इंटरनेटवर, सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. सगळे वापरतात का मोबाईल? कोण कोण वापरतंय? कोणीच नाही, सगळे वापरतात. सगळे गुड. तर सगळेजण तुम्ही इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे टाईप केलं आणि आपण व्यक्त झालो, पण ती गोष्ट म्हणावी तितक्या सहजतेने साध्य झालेली नाही हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि तोच नेमका माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे की लेखन आणि वाचन काल, आज आणि उद्या, म्हणजे या कलांची सुरुवात कशी झाली, त्याचा वर्तमान काळ काय आहे आणि त्याचं भविष्य काय आहे याचा थोडक्यात आढावा घेण्याचा मी या भाषणातून प्रयत्न करणार आहे. आता कुठल्याही लिपीची, लेखन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लिपी येते, पण कुठल्याही लिपीची सुरुवात ही सुरुवातीला चित्रांपासून झालेली आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हे आहे भीमबेटका गुहेतलं, मध्य प्रदेश मधलं. माहिती का तुम्हाला भीमबेटका? तिथलं हे चित्र आहे आणि हजारो वर्षांपूर्वीच्या मनुष्याने काढलेलं हे चित्र आहे. म्हणजे जेव्हा माणसाला समजायला लागलं, जेव्हा चित्र काढायची साधनं उपलब्ध झाली, लिहिण्याची साधनं उपलब्ध झाली, मग ती काही का असेना, अगदी दगड असेना, गेरू असे, काही असो, तेव्हा सुरुवातीला त्यांनी चित्र काढण्यापासून सुरुवात केलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यानंतर मग त्या चित्राचं रूपांतर त्यांनी चित्रलिपीमध्ये केलेलं आहे. म्हणजे आता जी आपण वाचतो ती लिपी नाही, तर चित्रलिपी. म्हणजे उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर ही इजिप्शियन चित्रलिपी आहे. याला हायरोग्लिफ्स म्हणतात. की त्या चित्रांचा वापर करून त्यांनी चित्रांची लिपी तयार केली. आणि मग पुढे आता जे आपण सगळं वाचतो ही लिपी नंतर तयार झालेली आहे. आणि या सगळ्यात अतिप्राचीन सभ्यता मानल्या जातात. त्यावेळेला भारतामध्ये सिंधू संस्कृती तुम्हाला दिसेल, ती आहे. प्राचीन इराक, म्हणजे त्याला मेसोपोटेमिया म्हणतात, ती आहे. इजिप्शियन सभ्यता आहे आणि चीन आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अमेरिकेमध्ये एक मेझो अमेरिकन सभ्यता पण होती. या प्राचीन सभ्यता जरी मानल्या जातात तरी याचा अर्थ माझ्या मते असा नाहीये की भारताच्या बाकी भागात कुठेच सभ्यता नव्हत्या. तर प्राचीन सभ्यता या सगळीकडे होत्या, फक्त त्यांचे ठोस पुरावे या 5-6 ठिकाणी मिळालेले आहेत, म्हणून त्या अतिप्राचीन सभ्यता अशा मानल्या जातात. आणि यातल्या हा जो भाग आहे हा आत्ताच्या इराक मध्ये आहे आणि पूर्वीचा हा सुमेर नावाचा भाग होता मेसोपोटेमियाचा. आणि तिथून लिपीचा शोध सुरू झाला असं मानलं जातं. आणि सुरुवातीची ही तिथून जी सुरू झाली त्या लिपीला क्युनिफॉर्म लिपी असं म्हणतात. आणि या लिपीचा शोध कसा लागला तर तोही अगदी गमतीत खेळात लागलेला आहे. म्हणजे काही मुलं खेळत होती, त्यांनी चिखलाचे गोळे केले होते आणि त्याच्यात काड्यांनी वगैरे त्यांनी कोरून काही चित्र कोरली. आणि मग कुणाच्या तरी डोक्यात आलं की अरे याचा आपल्याला लिपीसाठी उपयोग करता येईल. आणि म्हणून मग ती जगातली जी पहिली लिपी मानली जाते ती अस्तित्वात आली, म्हणजे लिहिण्यासाठी. आता ही सुरुवात आहे. ही सुरुवातीला त्या चिखलाच्या किंवा चिकणमातीच्या गोळ्यामध्ये कोरलेलं होतं आणि मग नंतर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे काही
संकेत देऊन त्यांनी पहिली लिपी तयार केलेली आहे. नंतर ते जे गोळे होते ते चपटे करून त्यांनी जाळायला पण सुरुवात केली, म्हणजे ते नष्ट होणार नाही. आणि ह्याला टॅबलेट्स म्हणतात, क्ले टॅबलेट्स. आणि या प्रचंड प्रमाणात या आत्ताच्या इराकमध्ये या सगळ्या अजूनही मिळत आहेत. म्हणजे इतका प्राचीन काळ, म्हणजे सगळ्या या लिपींची सुरुवात साधारण 3000 वर्ष, इसवी सन पूर्व 3000 वर्ष इतकी जुनी आहे. आणि लिखाणाची साधने तर अगदी सुरुवात ही खेळाखेळात झालेली मी सांगितलं. नंतर इजिप्त मध्ये पपायरस म्हणून आला, आणि ती गंमत आहे. पपायरस म्हणजे झाडाचं पान असतं, आणि आपण जशी वेताची चटई करतो की उभ्या आडव्या काड्या गुंफून ती चटई केली जाते, तसं हे पपायरसचं पत्र केलं होतं, आणि त्याच्यावर इजिप्शियन लोकांनी लिहायला सुरुवात केली होती. आपल्याकडे काय स्थिती होती, आपल्याकडे पर्णपत्रावर लिहिलं जायचं, परंतु पर्णपत्र ही म्हणजे पाम लीव्स ज्याला म्हणतात, पण कालांतराने ही जीर्ण व्हायची आणि नष्ट व्हायची. त्यामुळे मग परत पुढची आवृत्ती पुन्हा लिहून घेणे हा प्रकार होता. मग साधारण इसवी सन 200च्या सुमाराला चीनमध्ये कागदाचा शोध लागला, आणि कागदाचा शोध लागल्यानंतर संपूर्ण लिखाणाचा इतिहासच बदललेला आपल्याला दिसतो. हे काय माहिती का तुम्हाला? हा, माहिती. अरे वा, मला वाटलं अजून आता तुमच्या पिढीतल्या मुलांना कदाचित आता हे माहिती नसेल, कारण हे आम्ही शिकत असताना तोपर्यंत हे अस्तित्वात होतं. आणि हा एक टाईपरायटर, आणि त्याच्यात कागद टाकून त्याच्यावर टाईप केलं जायचं. हा हळूहळू आता नामशेषच झालेला आहे. आणि याचं कारण आहे 80च्या दशकामध्ये आलेला कॉम्प्युटर. म्हणजे पूर्वी कॉम्प्युटर जे होते ते प्रचंड होते, म्हणजे खोली मोठा इतका कॉम्प्युटर असायचा. मग स्टीव्ह जॉब्स नावाच्या माणसाच्या हे लक्षात आलं की अरे प्रत्येकाच्या टेबलवर आपण कॉम्प्युटर देऊयात, हे त्याचं स्वप्न होतं. आणि त्यामुळे 80च्या दशकामध्ये हा पहिला पर्सनल किंवा डेस्कटॉप कॉम्प्युटर आलेला आहे. आणि कॉम्प्युटर आल्यानंतर मात्र लिखाणाचा आणि वाचनाचा इतिहासच बदलला आहे. आणि त्याहीपेक्षा तो जास्ती बदलला तो या कॉम्प्युटर नंतर आला इंटरनेट. म्हणजे जगाच्या एका कोपऱ्यातून जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत सगळी माणसं जोडली गेली, आणि त्या इंटरनेटने मग क्रांतीच केलेली आहे. म्हणजे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या माणसाचं मतही आपण वाचू शकतो, ही गंमत आहे. आणि त्याच्यानंतर 2008च्या सुमाराला 7-8च्या सुमाराला आले ते स्मार्टफोन. हल्ली सगळ्यांकडे असतात. म्हणजे तो जो कॉम्प्युटर आधी खोली इतका मोठा होता, नंतर तो माणसाच्या टेबलवर आला, आणि आता तो माणसाच्या खिशात आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरनं हल्ली सगळे व्यक्त होत असतात. तर ही अशी लिखाणाची साधनं बदलत गेलेली आपल्याला दिसतात. पण मग आपल्याकडे काय परिस्थिती होती, हे काय तुम्हाला माहिती का? माहिती आहे? कुणालाच नाही माहिती? हे याला ब्राह्मी लिपी किंवा धम्मलिपी ही म्हणतात. तर हा सम्राट अशोककालीन शिलालेखाचा भाग आहे. आणि सम्राट अशोककालीन शिलालेख म्हटलं तर त्याचा कालावधी कुठला असेल, तर इसवी सन पूर्व सुमारे 250 वर्ष इतका जुना हा काळ आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आता आपण इसवी सन 2000 मध्ये आहोत, आणि हा जो आहे इसवी सन पूर्व म्हणजे शून्याच्याही आधी 250 वर्ष इतका जुना हा काळ आहे. आणि याच्यावर पाली प्राकृत भाषेमध्ये हा सगळा शिलालेख लिहिलेला आहे. म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या की लिपी वेगळी आहे आणि भाषा वेगळी आहे. म्हणजे आजही जसं आपण बोलतो मराठी भाषा, पण लिहितो कुठल्या लिपीत? रोमन लिपी, देवनागरी लिपीमध्ये लिहितो. तसा हा प्रकार आहे की लिपी वेगळी असते आणि भाषा वेगळी असते. आणि याच्यावर काय लिहिलेलं आहे, तर याच्यावर लिहिलेलं आहे देवानाम पिय पियदसी, असं पाली प्राकृत मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचा अर्थ असा होतो की देवांना प्रिय असलेला प्रियदर्शी राजा, म्हणजे सम्राट अशोकाचं ते विशेषण आहे. सम्राट अशोकाला उद्देशून ते म्हटलेलं आहे. आणि हे असे शिलालेख ज्याच्यामध्ये देवानाम पिय पियदसी असा उल्लेख आहे. हे नेपाळ मधल्या लुंबिनी पासून ते प्रयागराज पर्यंत बऱ्याच शिलालेखांवर हे देवानाम पिय पियदसी हे त्याच काळातलं सुमारे इसवी सनाच्या पूर्वी 250 वर्षातले हे शिलालेख सापडलेले आहेत. आणि याच्यामध्ये हे जर तुम्ही बघितलं तर हा द आहे, हा व न प य न प य द स
आणि याला मग काना मात्रा वेलांटी या दिल्या गेलेल्या आहेत. त्यावेळेला काना मात्रा वेलांटी ची पद्धत ही वेगळी होती. आत्ताच्या देवनागरीमध्ये आपण देतो त्याच्यापेक्षा वेगळी होती. आणि हा संस्कृत शिलालेख आहे त्याच लिपीमधला. सुमारे इसवी सनाच्या आधी 100 वर्षापूर्वीचा हा शिलालेख आहे. आता हे काय तुम्हाला माहिती का कोणाला? हडप्पा. हो, पुढे सांगितलं. हे ज्याला हडप्पा किंवा मोहेंजोदडो मध्ये सापडलेलं आहे आणि ते सिंधू संस्कृती म्हणतो आपण किंवा इंडस संस्कृती म्हणतो. आणि ती लिपी जी आहे नाही लागत. तर हा जो आहे हा त्या सिंधू संस्कृतीतले हे शिक्के मिळालेले आहेत. आणि इथे हे तुम्हाला दिसेल की काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे ही कुठली तरी लिपी आहे, त्याला इंडस स्क्रिप्ट किंवा सिंधू लिपी असं म्हटलं जातं. आणि हे खाली प्राण्यांची वगैरे चित्र आहेत. पण या लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे हे कोणी सांगू शकेल का? तर ते कोणीच सांगू शकणार नाही, कारण अद्यापपर्यंत ती लिपी ज्याला डेसिफर म्हणतो आपण समजलीच नाहीये कोणाला. आणि सिंधू संस्कृतीचा काळ कुठला होता तर 3500 वर्ष इसवी सन पूर्व ते इसवी सन पूर्व 1900 वर्ष इतका जुना हा काळ आहे. कल्पना करा, आजपासून जवळपास 5500 वर्षापूर्वी ते जवळपास 4000 वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे आणि तिथले शिक्के मिळालेले आहेत. पण ते काय आहेत हे आपण कोणीच वाचू शकत नाही आणि कुठल्या भाषेतले आहेत हे पण आपल्याला माहिती नाही. आणि या जगातल्या इतक्या नामशेष झालेल्या म्हणजे नष्ट झालेल्या भाषा आहेत. आणि याच्यात जर तुम्ही पाहिलं तर लॅटिन किंवा प्राचीन ग्रीक अशा एका वेळेच्या ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलेलं आहे, ज्यांचं साम्राज्य संपूर्ण जगावर होतं, अशा देशांच्या भाषा सुद्धा नष्ट झालेल्या आहेत. म्हणजे भाषा किंवा लिपी कितीही सामर्थ्यवान देशाची असो, कालांतराने ती नष्ट होऊ शकते हे आपल्याला यातून शिकायला मिळतं. तुम्हाला कुणाला पुनरुज्जीवित झालेल्या भाषेचं उदाहरण माहिती का? म्हणजे एखादी भाषा नष्ट झाली होती पण मग लोकांनी मिळून प्रयत्न करून ती परत अस्तित्वात आणली, अशी कुठली भाषा माहिती आहे का? हिब्रू. व्हेरी गुड. अरे वा. अशी भाषा आहे हिब्रू. म्हणजे इस्रायली लोकांची भाषा. इस्रायल माहिती आहे सगळ्यांना, तिथली भाषा आहे ही हिब्रू लिपी आहे आणि हिब्रू भाषा पण आहे. आणि तिथे असं झालं होतं की इस्रायली लोक वेगवेगळ्या ठिकाणी विस्थापित झाले होते आणि त्यामुळे ते आपली मातृभाषा सगळे विसरून गेले. आणि मग जेव्हा ते इस्रायलमध्ये सगळेजण परत आले त्यावेळेला त्यांना आपली मातृभाषाच येत नव्हती. आणि मग काही म्हणजे मातृभाषा होती त्यांची, धर्मग्रंथांमध्ये वगैरे ज्यू लोकांच्या धर्मग्रंथांमध्ये ती होती, पण ती तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. आणि मग काही ज्याला आपण पछाडलेले म्हणतो किंवा वेडे म्हणतो, अशा लोकांनी एकत्र येऊन हा चंग बांधला की आपण ही भाषा पुन्हा पुनरुज्जीवित करूयात. आणि ती त्यांनी अथांग प्रयत्नाने ती केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये काय गंमत त्यांनी केली म्हणजे बघा, त्यांनी काय केलं, मुलांना शाळांमध्ये ती भाषा शिकवायला सुरुवात केली. आपल्याकडे उलट असतं ना, मातृभाषा म्हटली की साधारण आईकडनं आपण ऐकतो ती मातृभाषा आणि ती आपल्याला घरीच येत असते. आधी शाळेत जायच्या आधी पण आपण बोलत असतो मातृभाषेमध्ये. पण इथे काय झालं होतं, आई आणि वडीलच ती भाषा विसरले होते. मग मुलं ती शाळेत शिकवायचे आणि पालकांना येऊन घरी येऊन ते शिकवायचे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी त्या हिब्रूला पुनरुज्जीवित केलेलं आहे. आणि खरा उच्चार त्याचा हिब्रूचा इव्रूत असा आहे. आता यातून आपल्याला काय कळतंय हे सगळं मी सांगितलं, दाखवलं तुम्हाला. यातून ज्याला टेक होम मेसेज म्हणतो आपण, की काय नक्की कळतं कळालं आपल्याला की लिपी गेली तरी भाषा जिवंत राहू शकते. उदाहरणार्थ संस्कृत जे पूर्वीचं होतं ते ब्राह्मी लिपीमध्ये होतं, परंतु आताचं आहे देवनागरी लिपीमध्ये. म्हणजे भाषा जिवंत आहे पण लिपी गेली होती, आता ती पुन्हा पुनरुज्जीवित किंवा तिचा शोध लागलेला आहे.
आणि भाषेचा वापर संपला की मात्र भाषा पूर्णपणे नष्ट होते. आणि याचं उदाहरण ते इजिप्शियन चित्रलिपी जी दाखवली ते आहे. आणि आपली भाषा आणि आपली लिपी टिकवायची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याकडे काय होतं, ज्ञानाची अगदी सुरुवातीपासून मौखिक परंपरा होती. म्हणजे लेखनाचा शोध लागायचे आधी ज्ञान मौखिक परंपरेने दिलं आणि घेतलं जात होतं. आणि त्याच्यात छंदांचा एक मोठा रोल होता. म्हणजे ठराविक तालामध्ये ते म्हटलं जात असे आणि त्यामुळे ते सगळं टिकून राहिलं होतं. आणि त्या मौखिक परंपरेने एक बॅकअप म्हणून पण काम केलेलं आहे की ज्याही वेळेला काही आक्रमण झाली किंवा भाषा नष्ट झाली त्यावेळेला त्या लोकांची ती पाठ असायचं सगळं. आणि त्यामुळे त्याने एक बॅकअप म्हणून ते काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि जगाने वेळोवेळी ज्ञानाच्या संस्था उद्ध्वस्त झालेल्या बघितलेल्या आहेत. म्हणजे नालंदा असो, तक्षशिला असो, ही भारतातली उदाहरणं आहेत. माहिती आहेत ना तुम्हाला ही? आणि याच्या व्यतिरिक्त लांब राहू का? याच्या व्यतिरिक्त केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही ज्ञानाच्या या संस्था उद्ध्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे हे आताच्या इराक मधलं बगदादचं उदाहरण आहे. आणि तिथला जो खलिफा होता सुमारे 780 किंवा 86 वर्षाला इसवी सन 786 साली तो आला होता. आणि त्याने ही बगदादमध्ये छान अशी प्रचंड अशी छान त्याने लायब्ररी तिथे संबंध जगभरातले वेगवेगळे ग्रंथ एकत्र करून छान मोठी लायब्ररी त्याने केली होती. परंतु मंगोलांनी 1251 मध्ये आक्रमण केलं बगदादवर आणि ती सगळी लायब्ररी एवढी छान लायब्ररी ती नष्ट झालेली आपल्याला दिसते. तसंच हे आताच्या इराण मधलं पर्सेपोलिस शहर आहे. आणि हे अलेक्झांडर द ग्रेट ज्याला म्हटलं जातं त्याने हे अख्खं शहरच्या शहर जाळलं होतं. तर हे असे इतिहास आपल्याला दिसतात. आणि मग प्रश्न हा येतो की आपली जी मराठी भाषा आहे ज्याला ज्ञानेश्वरांनी अमृतातेही पैजा जिंके असं म्हटलेलं आहे, याची अवस्था या भाषांसारखी किंवा इंडस लिपीसारखी होऊ शकते का? इंडस सिंधू भाषेसारखी होऊ शकते का? आपल्या सगळ्यांना मराठी भाषा प्रिय आहे पण असं होऊ शकतं का की ती नष्टच होईल? म्हणजे आता काय आपण बघतो आहोत की आता आपल्याकडे आपल्यासारख्या नॉन मेट्रो शहरांमध्ये किंवा खेड्यापाड्यांमध्ये मराठी अजूनही मराठी माध्यमाची शिक्षणाची भाषा आहे. परंतु तुम्ही जर मुंबई पुण्याला गेले तर तिथे सगळं इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं जातं. त्यामुळे इथे तुम्ही किती जण इंग्रजी माध्यमातले आहात? मराठी असते आता कंपल्सरी आहे. तर त्या मराठीचा म्हणजे तुम्ही घरी मराठीच बोलता त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे. परंतु हल्ली पालकांनी मेट्रोज मध्ये पण घरी बऱ्याच वेळेला हिंदी किंवा इंग्रजी बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे मराठी टिकवण्याची जबाबदारी ही सगळ्या मराठी जनांची आहे असं माझं मत आहे. त्यामुळे मराठीचं वाङ्मय जे आहे, आता मी पूर्ण सांगायला गेलो तर ते भाषणाचा वेळ तर तेवढा लागेल, त्याच्यापेक्षा जास्ती आणखीन वेळ लागेल. पण विवेक सिंधू ग्रंथापासून मुकुंदराज महाराजांनी लिहिलेला विवेक सिंधू ग्रंथ आहे तिथपासून सुरू झालंय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अमृतानुभव लिहिलाय. संत नामदेव असो, संत एकनाथ, संत तुकाराम, सगळ्या जी संत परंपरा आहे तिथपासून ते आधुनिक काळातले पु ल, कुसुमाग्रज इथपर्यंत सगळी ही लेखनाची परंपरा किंवा वाङ्मय परंपरा आपल्याकडे आपल्याला दिसते. आणि मी सुरुवातीला शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तर तो का केला हे पण तुम्हाला माहिती पाहिजे की एकेकाळी असं झालं होतं की मराठीमध्ये पर्शियन शब्दांचा पारसी शब्दांचा खूप भरणा झाला होता. आणि शिवाजी महाराजांच्या हे लक्षात आलं आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मराठी टिकवावी म्हणून खास राज्य व्यवहार कोश काढलेला आहे. आणि सगळ्या जनाजनांमध्ये मराठी बोलावं असं त्यांनी उद्युक्त केलंय. म्हणजे इतका द्रष्टा राजा हा होता. कारण त्यांनी जर हे पाऊल उचललं नसतं तर आपण जी मराठी बोलतोय ती कदाचित बोललोही नसतो. आणि मराठीची परंपरा किती जुनी आहे याचा जर विचार केला
तर हे महाराष्ट्रीय प्राकृत मधलं उदाहरण आहे. म्हणजे अगदी इसवी सनाच्या पहिल्या शतकातलं मानलं जातं. हाल म्हणून एक सातवाहन राजा होता आणि त्याने संबंध महाराष्ट्रातून वेगवेगळ्या, आता त्याच्यात त्याने 1 कोटी म्हटलेलं आहे, पण 1 कोटी मधनं त्याने 700 कविता निवडल्या असं म्हटलंय आणि त्या कवितांचा एक संग्रह केला आणि त्याला गाहा सप्तसई असं म्हटलं जातं. तर हे महत्वाचं आहे. म्हणजे एवढं जुनं आपला सगळा इतिहास आहे, प्राचीनत्व आहे आणि त्यामुळे मराठीला गेल्या वर्षी अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला हे योग्यच आहे. म्हणजे ती योग्यच मागणी होती. पण मग मराठीच्या बाबतीतलं सध्याचं चित्र काय? आता एक गंमत म्हणून हे सहज मी कुठली तरी ते चित्रपटांची साईट असते ना, पिक्चर मूवीजची, तर त्याची कंपॅरिझन केली. आता इथे दिसत नाही तुम्हाला, पण हे हिंदी किंवा तामिळला सगळ्यात जास्त शोज दिले आणि मराठीला एखादा शो आहे आणि तो पण दुपारचा. म्हणजे याच्यामध्ये त्यांचंही काही चूक नाही थिएटर मालकांचं, कारण त्यांचाही शेवटी धंदा असतो. पण मग आपण त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे. जे काय चांगलं दर्जेदार मराठीत लिहिलं जातंय किंवा चित्रपट तयार होत आहे त्याला मराठी जनांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे. मग आपल्या मराठी लोक तर देत आहेत, मग हे कुठे दिसतंय आपल्याला? तर ही नाटकांना होणारी गर्दी आहे. आणि आता अशी गंमत झाली आहे की चित्रपटाला थिएटर्स मध्ये जागा मिळत नाही, पण मराठी नाटकं हल्ली हाऊसफुल होत आहे. म्हणजे लोकांनी काय ठरवलं की ठीक आहे, तुम्ही चित्रपटाला धंदा म्हणून, आमचा मराठीचा धंदा जास्ती नाहीये आणि त्यामुळे तुम्ही थिएटर मालक जागा देत नाही, तर ठीक आहे, आम्ही दर्जेदार कंटेंट बघू, दर्जेदार कलाकृती बघू आणि ती नाटकांमधून बघू. आणि त्यामुळे सध्या नाटकाला प्रचंड गर्दी होताना आपल्याला दिसते आहे. तर मराठी लोकांनी प्रत्येक वेळेला हे अशी कुठली तरी वाट काढलेली आपल्याला दिसते आहे. आणि मराठीचं सध्याचे स्टॅटिस्टिक्स ज्याला म्हणतो आपण, सांख्यिकी माहिती काय सांगते, तर मराठी जगातील सर्वाधिक मूळ भाषिक भाषांच्या यादीमध्ये 15व्या क्रमांकावर आहे जगात. त्यानंतर हिंदी आणि बंगाली नंतर भारतामध्ये सगळ्यात जास्त मराठी बोलली जाते. आणि मराठीमध्ये सर्व आधुनिक भाषांपेक्षाही अधिक प्राचीन वाङ्मय हे आपल्याला मराठीत दिसतं. हा सगळा मराठीचे स्टॅटिस्टिक्स आहे किंवा मराठीचे संख्याशास्त्र सांगतं. त्यामुळे नजीकच्या काळामध्ये मराठी लुप्त होईल किंवा मराठीचं इंडस होईल असं मला तरी काही वाटत नाही. पण मराठी लोकांनीच ठरवलं की आपण ही भाषा बोलायचीच नाही घरी, तर मात्र मग मराठी भविष्यात टिकणार नाही. आता त्याची काही शक्यता मला वाटत नाही. मगाशी हालचं उदाहरण दिलं आणि हे आहे श्रवणबेळगोळा इथलं उदाहरण आहे. म्हणजे हा शिलालेख सापडला आहे. हे जे पाय दिसत आहेत हे आहे जैन लोकांचं पवित्र स्थान आहे श्रवणबेळगोळ्याला. आणि तिथे ही बाहुबली गोमटेश्वराची मूर्ती आहे इकडे, आणि इकडे मराठीत लिहिलेलं आहे. आणि ते काय लिहिलेलं आहे, श्री चौंडराय करवियले, म्हणजे चौंडरायाने केलेलं आहे हे असं लिहिलेलं आहे. आणि याचा जे वर्ष आहे ते सुमारे 980 इसवी सन 980 इतकं आहे. म्हणजे इतका जुना इतिहास आपल्याला यातनं दिसतो आहे. आणि मग आता इथे तुमच्यापैकी काही बीएड ला असलेले शिक्षक पण आहेत आणि तुम्ही पण मराठी सगळे शिकलेले आहात. मराठी वृत्त वगैरे शिकवली जातात. आमच्याही लहानपणी ती शिकवली जात होती, पण ती आम्ही भूकंपट्टी करायचो नुसतं वृत्त म्हणजे. तर हे एक थोडीशी वृत्तांची गंमत तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला एक साधं वृत्त म्हणजे काय माहिती का तुम्हाला? माहितीये? सांगा सांगा, काय हरकत नाही, चुकलं तरी चालेल, सांगा 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 काय. नाही, पत्र नाही, हे कवितेतलं वृत्त आहे. की कविता, आता मी गझल लिहितो, सर गझल लिहितात, जेव्हा आम्ही गझल लिहितो किंवा छंदोबद्ध, आता मी गीत लेखन केलं होतं, तर चित्रपटासाठी जे गाणं लिहिलं ते छंदोबद्ध असावं लागतं, तालामध्ये असावं लागतं, मीटरमध्ये असावं लागतं, नाहीतर ते खटकतं कानाला. म्हणजे त्याला चाल लावणं कठीण असतं. म्हणून चाल लावायला सोपं जावं म्हणून जे वापरलं जातं ते वृत्त आहेत. अशी वेगवेगळी वृत्त आपल्याकडे फार प्राचीन काळापासून आहे.
आणि ते आपल्याला मराठी व्याकरणामध्ये शिकवलं जातं. आपण तेवढ्यापुरतं ते बघतो, त्यावेळेला आपल्याला काही समजतं काही समजत नाही, हा वेगळा मुद्दा आहे. परंतु त्याची एक गंमत आता तुम्हाला करून दाखवणार आहे की हे भुजंगप्रायात म्हणून संस्कृत मधलं जे मराठीत पण आहे वृत्त ते आहे. आणि त्याचं अक्षरांचा जो क्रम असतो वृत्तांमध्ये म्हणजे लघु गुरु गुरु. आता एखाद्याचं नाव असेल समजा, कुणाचं नाव काय ते पुढे पण सांगा. कोमल. कोमल. तर आता कोमल मध्ये हा को जो आहे हे दीर्घाक्षर झालं, दीर्घ अक्षर आहे, कारण त्याला क ला पुढे को जोडला गेलेला आहे. म हे लघु अक्षर झालं आणि ल हे पण लघु अक्षर झालं, कारण त्याला काना मात्रा वेलांटी काही नाही. तर हे लघु आणि गुरु असे हे वृत्ता अशी हे अक्षर विभागली जातात. आणि मग त्या लघु आणि गुरूंचा वापर करून हे एक उदाहरण आहे. अशी बरीच वृत्त आहेत, पण एक उदाहरण म्हणून हे देतो की भुजंगप्रायात वृत्त आहे आणि ज्याचा क्रम आहे लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु आणि लघु गुरु गुरु. असाच क्रम वापरून ते त्याच्यामध्ये काव्य लिहिलं जातं. आणि याच्यात उदाहरण द्यायचं झालं तर रामदास स्वामींनी मनाचे श्लोक सगळे भुजंगप्रायात वृत्तात लिहिलेले आहेत. आणि हे जर पाहिलं, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तर हे लघु गुरु हे जे यांच्या बाबतीत कोमलच्या बाबतीत जे सांगितलं तसंच आहे की हे लघु अक्षर आहे, ना गुरु अक्षर आहे म्हणून तिथे गा लिहिलं, सज्ज हे पण गुरु अक्षर झालं. असा हा क्रम आहे, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु आणि लघु गुरु गुरु. आता वृत्तांची गंमत अशी असते की ह्या वृत्तामध्ये रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे, पण त्याच वृत्तामध्ये मी जर उद्या एखादी कविता लिहिली तर आणि त्याला काही चाल लावली तर हे जे वृत्त रामदास स्वामींनी जे लिहिलेलं आहे त्याची चाल माझ्या कवितेला लागू शकेल किंवा माझी चाल त्यांनी जे लिहिलंय त्याला पण लागू शकेल. ही अशी गंमत आहे वृत्तांची. म्हणजे आता इथे उदाहरण म्हणून देतो, किती जणांना अगर तुम न होते हा चित्रपट माहितीये? गाणं माहितीये? हमें और जीने की चाहत न होती, माहितीये? बर, तर ते प्रसिद्ध असं किशोर कुमारने गायलेलं गाणं आहे. मी माझी पत्नी डॉक्टर मानसी यांना बोलवतो, कारण मी जर गायला लागलो तर तुम्ही आता इथनं सगळेच उठून जा. त्यामुळे ते हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, असं एक हिंदी गाणं आहे. आणि ते लिहिलेलं आहे ते याच वृत्तामध्ये आहे. म्हणजे भुजंगप्रायात आपण मराठी किंवा संस्कृत मध्ये म्हणतो, पण हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये त्याचं नाव मुतकारिब सालिम मुसम्मन असं आहे. तर त्या वृत्तामध्ये हे गाणं लिहिलंय. तर ते मी आधी डॉक्टर मानसी यांना सांगतो की त्यांनी ती तालीफ म्हणावं. हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. अशी चाल आहे. ऐकलेलं नव्हतं तुम्ही कोणी? गाण्याला तात्या बरं, तर ही चाल आता मी तुम्हाला सांगितलं हे भुजंगप्रायात वृत्तातलंच गाणं आहे. आता मनाचे श्लोक पण त्याच वृत्तात आहे असं सांगितलंय. तर आता मनाचे श्लोक त्या चालीत म्हणून दाखवावे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. वा. आणि ह्याच वृत्तामध्ये मिसमॅच चित्रपटाचा जो उल्लेख केला यांनी, जे आशाताई भोसलेंनी जे गायलेलं आहे गाणं, ते मी लिहिलं आहे आणि ते याच वृत्तामध्ये आहे. आणि ते असं आहे की समजले तुला ते कळाले मलाही, उमगल्या नव्या जाणीवा आज काही. तर ते या चालीमध्ये म्हणून दाखवा अशी विनंती. समजले तुला ते कळाले मलाही, उमगल्या नव्या जाणीवास काही. धन्यवाद. आणखीन एक गझल मी या वृत्तात लिहिलेली आहे, ती तिला विनंती करतो. गझल असे पहिला शेर मतला ज्याला म्हणतो आम्ही तो की मला काय होते असे सांज वेळी, कसा मीच माझा नसे सांज वेळी. ते त्या चालीत म्हणावं. मला काय होते असे सांज वेळी,
सामीच माझा नसे सांजवे. धन्यवाद. तर तुम्हाला हे समजलं का वृत्तांची गंमत कळाली का सगळ्यांना? तर हे आता हे भुजंगप्राय वृत्त अगदी साधं वृत्त आहे, सिंपल. तुम्ही आता इथे BEd ला जे कोणी शिकवणारे आहेत किंवा जी मुलं पण आहेत इथे तुम्ही, त्या प्रत्येकाने असा एक सराव करा की घरी जाऊन आपण या वृत्तात एखादं काव्य जे असेल ते, म्हणजे मला का काही पण तुम्ही ते शब्द टाका आणि लिहून पहा आणि आपल्याला जमतंय का त्या वृत्तामध्ये. सुरुवात तिथून करा, म्हणजे तुम्हाला हळूहळू सगळे वृत्तांची कल्पना यायला लागेल आणि वृत्तांमध्ये काव्य करणं हे किती आनंददायी असतं हे पण कळेल. म्हणजे काही लोक याच्यावर आक्षेप घेतात की हे बंधनात लिहिल्या गेल्यासारखं होतं, कविता मुक्त पाहिजे, प्रवाही पाहिजे, पण काही काही वेळेला बंधनात पण मजा असते. त्यामुळे वृत्त पाळून जर लिहिलं तर त्याला जसं हे गाण्याची चाली लागू शकतात आणि संगीतकार ते चित्रपटामध्ये किंवा इतर अल्बमसाठी वगैरे तुमची गाणी पण घेऊ शकतात. त्यामुळे मराठीचा प्रचार आणि प्रसार म्हणजे नुसतंच वाचन आणि लेखन नाही, आपण त्यातनं नवनिर्मिती पण काहीतरी करायला पाहिजे. आपण आपलं काव्य, आपलं काहीतरी साहित्य त्यातून निर्माण करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मग बोली भाषांचं काय? बहिणाबाई तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, विद्यापीठाचं नावच आपल्या बहिणाबाईंवरून आहे. आणि बहिणाबाईंची गोष्ट ही माहिती की नाही, बहिणाबाई आणि अत्रे ज्यावेळेला बहिणाबाई गेल्या त्यावेळेला त्याच्या आधी त्यांचे चिरंजीव कवी सोपानदेव आणि त्यांचे मावस भाऊ या दोघांनी मिळून त्यांचे कविता आणि गाणी आणि गोव्या या सगळ्या अशा लिहून घेतलेल्या होत्या. मग त्या गेल्यानंतर ते सगळं हे बाळ घेऊन हे दोघं अत्रेंकडे गेले, आचार्य अत्रेंकडे, प्रकय अत्रेंकडे, आणि त्यांना ते दाखवलं आणि आचार्य अत्रे भारावून गेले की अरे, आचार्य अत्रेंचे उद्गार ऑन रेकॉर्ड आहेत. आचार्य अत्रे म्हटले की अरे हे तर 52 कशी सोनं आहे आणि हे महाराष्ट्रापासून लपवणं हा गुन्हा आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग आचार्य अत्रेंनी ते त्यांच्या कविता, त्यांच्या गाण्यांचा संग्रह प्रकाशित करण्यात पुढाकार घेतलेला आहे आणि त्याला प्रस्तावना ही त्यांचीच आहे. म्हणजे बहिणाबाईंचं कार्य तर थोर आहेच, पण त्यांना अत्रेंनी केलेली मदत ही देखील उल्लेखनीय आहे. तर अशी ही ऐराणी, हे आता इथे सदाशिव सूर्यवंशी सर आहे, त्यांचंही कार्य आहे याच्यात. तर हल्ली ऐराणीचे सगळे साहित्य संमेलन होत आहेत, ऐराणीतून काव्य होत आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे आणखीन मोठ्या प्रमाणात इथे ऐराणी किती बोलतात बघा, एवढे आहेत. ऐराणी गाणी वगैरे माहिती आहेत का मग तुम्हाला? कुणाकुणाची माहिती आहे? सचिन कुमावत, माहिती आहे. आणि आपल्या खानदेशकडचा संजू राठोड माहिती आहे सगळ्यांना. आणि ऐराणी मग विनोदी पण बघतात का? कोणाला माहिती आहे? निवृत्ती इंगळे माहिती आहे का? तर खूप असं ऐराणीमध्ये पण खूप छान कंटेंट किंवा कार्य कलाकृती निर्माण होत आहे. परंतु नुसतंच विनोदी किंवा नुसतंच ज्याला आपण म्हणतो की तालबद्ध न राहता आणखीनही त्यात भरपूर प्रचंड प्रमाणात साहित्य निर्माण व्हावं असं मला वाटतं. की त्याचा ऐराणीचा प्रचार आणि प्रसार, आपल्याला जर ऐराणी बोली भाषा म्हणून टिकवायची असेल, म्हणजे हे अत्र्यांनी ओळखलं होतं की ही बोली भाषा टिकवणं किती आवश्यक आहे. आज आपण मराठी टिकवण्याची गोष्ट करतोय, पण ऐराणी पण टिकवायला पाहिजे. आणि ऐराणीमध्ये पण या सगळ्या कलावंतांनी त्यांचा मार्ग निवडलेला आहे की जेव्हा वाट मिळाली नाही तेव्हा त्यांनी स्वतःच विश्व निर्माण केलंय. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि उल्लेखनीय गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही सगळे एवढे ऐराणी बोलताय, कुणी काही लिहिलंय का ऐराणीमध्ये? कविता, काही लेखन, काही केलंय बघा? आता एवढे तुम्ही बोलताय, बोलणारे सगळे आहात, पण लिहायला पण पाहिजे ना काहीतरी. आपण मराठी नुसते निबंध लिहितो, ऐराणीमध्ये नको का लिहायला? बोली भाषा टिकवण्याचा पण प्रयत्न, ही आपली संस्कृती आहे, खानदेशची संस्कृती आहे आणि ती मिटायला नको, हे पण सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि आता काय झालेलं आहे, आता ई बुक्स नावाची संकल्पना आली आहे. हे माहिती आहे तुम्हाला? ई बुक्स माहिती आहे का कोणाकडे? किंडल आहे, डिव्हाइस आहे ते. तर हल्ली काय झालंय, पुस्तकाच्या ऐवजी आता थेट किंडलवर वाचन सुरू झालेलं आहे. कारण आता पुस्तकं एकतर खूप महाग होत चाललेली आहेत, ती मिळणं मुश्किल होत आहे, दुर्मिळ होत आहे.
आणि त्याच्याऐवजी हे सहजतेने उपलब्ध असलेलं वाङ्मय आहे. म्हणजे आपण एकदा ते सबस्क्रिप्शन घेतलं, हे आपल्याला फोनवर पण बघता येतं. हे एकदा त्याचं सबस्क्रिप्शन घेतलं की मग आपल्याला जे उपलब्ध आहे ते तिथे वाचता येतं आणि खूप छान संकल्पना आहे. पण यातनं मग मुद्दा आहे की पुस्तकांचं काय, म्हणजे पुस्तकं टिकतील का, पुस्तकांची पण इंडस सारखी अवस्था होईल. तर याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की हळूहळू घरं सगळी छोटी छोटी होत चाललेली आहे. त्यामुळे घरांमध्ये हा प्रचंड पुस्तक साठा, लायब्ररीच्या पूर्वी असायच्या, हे ठेवणं आता जड जाणार आहे. त्याऐवजी हे खिशात किंवा अगदी कमी जागेमध्ये प्रचंड पुस्तकांचा साठा असलेलं लोकांना आवडणार आहे. त्यामुळे आज नाही तर कालांतराने, म्हणजे आता मॅडम इथे प्रिंटिंग त्यांचं हे आहे सगळा कासवाणीचा, पण हळूहळू लोक या ई बुक्स कडे वळत आहेत. त्यामुळे कासवाणीनेही या ई बुक्सच्या प्रकाशनाच्या संदर्भात काहीतरी त्यांनी तोही पुढाकार घ्यावा, जेणेकरून पुस्तक. अरे वा, मराठीची कुठली? बर. आमची श्रीवाणी हे त्रैमासिक आमचं असतं. बर. मासिक म्हणजे ते रिसर्चर बर. ते ई बुकच्या. तर असं आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आपल्याला त्या दिशेने नेतंय आणि हे वारं किंवा हा प्रवाह आपण वेळीच ओळखणं आवश्यक आहे. पण तरी मला असं वाटतं आपल्याला जी आवडतात ना पुस्तकं, ती आपल्याला जवळ लागतात. म्हणजे असं पूर्ण होणार नाही की पुस्तकं लगेच नष्ट होतील, असं नाही. कारण ते पुस्तकं वाचल्याशिवाय मजा येत नाही वाचनाची, असं आहे. आणि हा एक विषय इंटरनेटच्या किंवा या युगामध्ये प्लॅजिअरिझम किंवा वाङ्मय चौर्याला म्हणतात की दुसऱ्याचं ढापायचं काय पण. आणि हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे माझी एक कविता प्रसिद्ध आहे, आता इथे मी माझी बढाई मारत नाही, पण माझ्यावर जे आलेलं आहे ते तुम्हाला माझा अनुभव सांगतो. की माझी एक कविता आहे आयुष्याचा प्रवास म्हणून, आणि ती मी माझ्या ओपीडी मध्ये प्रॅक्टिस करत असताना ओपीडी मध्ये ती लावली होती. आणि ते प्रचंड लोक फोटो काढायचे आणि मग बऱ्याच पेपर मधून ती संकलित म्हणून आलेली आहे. आणि खूप लोकांनी ती इंटरनेटवर, काही लोकांनी तर त्यांच्या नावावर खपवलेली आहे. मग मी रितसर त्याची तक्रारही केली ईमेल करून. पण असं तुम्ही किती ठिकाणी करणार? म्हणजे हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, इतक्या ठिकाणी जेव्हा ते लोक शेअर करताय, म्हणजे एक गोष्ट चांगली की किमान ती कविता लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. पण ती कोणी लिहिली आहे याचा कोणीच उल्लेख केलेला नाही. तर मला वाटतं हे असं आपण तरी करू नये. ज्या व्यक्तीने ते वाङ्मय निर्माण केलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव टाकून ते शेअर करावं. नाहीतर आपण आपलंच नाव टाकून ते शेअर करायचं, म्हणजे ही कविता मी लिहिली आहे, मला खाली कोणीतरी लाईक्स देतात, अरे वा, याच्यात तुम्हाला दिसेल कुठेतरी. आता इथे दिसणार नाही, पण एका व्यक्तीने तर त्याचे धन्यवादही घेतले की धन्यवाद, वा छान लिहिले, लगेच त्याने खाली नमस्कार टाकलेले. हे अशी गोष्ट नको, आपण तरी ही करायला नको. आपण आपलं साहित्य निर्माण करायला पाहिजे. आणि हल्ली ऑडिओ बुक्स म्हणून संकल्पना आहे. ऑडिओ बुक्स माहिती आहेत का तुम्हाला काय असतात? म्हणजे ऐकू शकतो थोडक्यात आपण, वाचण्याच्या ऐवजी ऐकायचं. आता हे म्हटलं तर अंध लोकांसाठी हे वरदान आहे, कारण अंध लोकांना आतापर्यंत केवळ ब्रेल लिपीतनच पुस्तकं वाचणं शक्य होतं. पण आता बरीचशी पुस्तकं या ऑडिओ बुक्सच्या पण रूपात आहे. मॅडम तुमचं आलंय का काही ऑडिओ बुक्स मध्ये? मग बघा, ते पण बघा आता तुम्ही. तर विश्वकोशाचं आलेलं आहे ऑडिओ बुक्स. बर बर बर. तर हल्ली ही ऑडिओ बुक्स आहेत, म्हणजे वाचायलाच लागू नये. आपण कानात वॉकमन किंवा काय म्हणतात हेडफोन घालून ठेवायचे आणि ते सगळंच्या सगळं, तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर अख्खच्या अख्खं पुस्तक पण ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून उपलब्ध आहे. मग हे उपयुक्त आहे का? तर याचं उत्तर, आता मी वैद्यकीय क्षेत्रातला असल्यामुळे वैद्यकीय क्षेत्र काय सांगतं वाचनाच्या बाबतीमध्ये, तर हल्ली आता खूपशा वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणांचा वापर करून वाचनाची आपली जी प्रोसेस असते, पद्धत असते किंवा आकलन आपण कसं करतो हे समजण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्याचा एक भाग आहे हा फंक्शनल MRI. MRI म्हणून ऐकलंय तुम्ही? मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. कोणालाही काही मेंदूचं झालं की MRI काढतो, कुठल्या शरीरात काही झालं
की MRI करायला लागतो. तर हा MRI फंक्शनल MRI म्हणतात, हा वेगळा आहे. म्हणजे याच्यामध्ये ती व्यक्ती बोलत असताना किंवा कुठली इतर क्रिया करत असताना तो काय कुठले मेंदूतला कुठला भाग उद्दीपित होतोय हे समजलं जातं. एक दुसरं आणखीन हे वेगवेगळे वैद्यकीय शास्त्रातली संशोधनं याच्यासाठी वापरली जात आहेत. आणि मग असं समजलं की भाषा आकलनाच्या 3 पायऱ्या आहेत. आता ते मी काही तुम्हाला सगळं सांगत नाही, पण आता आपण या हॉलमध्ये आलो, मग तिथला पहिल्यांदा सगळीकडे अंधार असेल तर आपण पहिला लाईट तिथे लावतो, मग दुसरा इकडचा लावतो, मग तिसरा इकडचा लावतो. असंच आपण जेव्हा कुठली गोष्ट वाचतो त्यावेळेला मेंदूचा काही भाग पहिल्यांदा उद्दीपित होतो, मग दुसरा, मग तिसरा, आणि मग आपण आपला मेंदू विचार करतो आणि त्यातून मग आपल्याला बोलता येतं. हे मेंदूतले भाषेची क्षेत्र आहे. आणि मग वाचनाचे फायदे काय होतात हे तर सगळ्यांना माहिती असतातही, की वाचनाने सखोल किंवा सूक्ष्म विचार करण्याची सवय लागते, भाषिक विकास होतो, स्मरणशक्ती तल्लख होते वाचनाने, एकाग्रता वाढते, कल्पना विस्ताराला वाव मिळतो, इमॅजिनेशन, आणि त्यातनं नवनिर्मिती होऊ शकते आणि एकूणच वैचारिक वाढ होते वाचनाने. आता हे तर सगळ्यांना माहिती असलेले फायदे आहेत, पण मी तुम्हाला काही वैद्यकीय फायदे असे सांगणार आहे की तुम्ही जेव्हा ऐकाल तेव्हा जसं ते ठाकूर सर म्हटले की वाचाल तर वाचाल, ते खरंच आहे तुम्हाला जाणवेल. तर हे असे काही संशोधन केले गेलेले आहेत. हा पहिलं जो आहे पेपर, याच्यामध्ये 14 वर्ष अभ्यास केला गेला आणि मग असं जे लोक वाचतायत त्यांचा आणि जे लोक वाचत नाहीत त्यांचा अभ्यास केला गेला. आणि मग असं आढळून आलं की जी लोक वाचत होते त्यांच्या मेंदूचं कार्य हे जास्त चांगल्या प्रमाणात शाबूत राहिलं, आणि जे लोक वाचत नव्हते त्यांना लवकर डिमेन्शिया किंवा स्मृतीभ्रंश सारखे आजार झालेले आढळून आलेले आहे. हे या पेपर मध्ये लिहिले, याचे डिटेल्स दिले. मी आता पूर्ण काही सांगत नाही तुम्हाला. नंतर हा दुसरा निबंध आहे. याच्यामध्ये काय संशोधनात काय आढळून आलं की जी मुलं अगदी कमी वयापासून छंद म्हणून आनंद घेण्यासाठी वाचतात त्यांना पुढे तारुण्यावस्थेत किंवा पौगंडावस्थेमध्ये, किशोरवयीन अवस्थेमध्ये त्यांचा विकास इतर मुलांपेक्षा जास्त होतो. म्हणजे काय, वाचनाला जेवढी मुलांना तुम्ही लवकरात लवकर सवय लावाल तेवढं ते मुलांच्या बौद्धिक विकासासाठी पण उपयुक्त आहे असं त्यातनं आपल्याला कळतं. त्यामुळे वाचत राहणं हे महत्वाचं आहे. आणि आणखीन हा एक अफलातून शोध आहे, आणि याच्यामध्ये काय आढळून आलेलं आहे की वाचल्यानंतर माणसाला दीर्घायुष्य लाभतं. आयुष्याचं जो स्पॅन आहे, आयुष्य वाढतं माणसाचं, हे आढळून आलंय. त्यामुळे इतके वाचनाचे फायदे आहेत की खरोखर वाचाल तर वाचाल असं आहे. आणि मग परत प्रश्न येतो की वाचन का श्रवण, ऐकणं चांगलं का पुस्तक वाचणं किंवा ई बुक वाचणं चांगलं? तर वैद्यकीय शास्त्र काय सांगतं की वाचल्याने मेंदूच्या जास्तीत जास्त भागांना उद्दीपन मिळतं किंवा स्टिम्युलेट होतात. त्यामुळे कधी पण वाचलेलं चांगलं, नुसत्या ऑडिओ बुक्स पेक्षा वाचन हे कधी पण चांगलं असं एकूणच सध्या. आणि शेवट ज्ञानेश्वर माऊलींनी जे म्हटलंय की येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान आहे. हा वाग्यज्ञ आहे, वाक यज्ञ आहे, म्हणजे वाचेचा किंवा भाषेचा यज्ञ आहे. आणि त्या वाग्यज्ञाने सगळ्यांनी आनंदून जावं असं माऊलींनी म्हटलेलं आहे. आणि जाता जाता शेवट ती माझी जी कविता मी सांगितली की जी अनेक लोकांनी टाकली आहे त्या कवितेने शेवट करतो. आणि कविता अशी, आता इथे दिसत नाही नीट, पण ती कविता सांगतो की कविता अशी आहे: आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, कुणाच्या तरी मनात तो कुठेतरी ठसावा, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, खूप नाही थोडं, प्रत्येकाच्या हातून थोडं चांगलं घडावं, चुकलेलं पाऊल कधीतरी सरळ पडावं, चुकलेल्याला कधी कुणी द्यावा विसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, हक्काचं आपलं असं एक माणूस असावं. आता आमचा हक्काचा माणूस तुम्ही बघितलंय, गाऊन गेलाय मगाशी ते. हक्काचं आपलं असं एक माणूस असावं
ज्याच्यावर आपण कधीतरी रुसावं, रुसलेला क्षण कधी खुदकन हसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा. मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, मृत्यू येणार तेव्हा त्याने समोरूनच यावं, हातात हात देऊन अलगद घेऊन जावं. लपून पाठीवर वार त्याचा नसावा, आयुष्याचा प्रवास असा काही असावा, आयुष्याचा प्रवास असा काही. धन्यवाद सर. सरांचं प्रेझेंटेशन असं होतं की संपूच नाही, ऐकत राहावं. यानंतर आजच्या पहिल्या सत्राचे मार्गदर्शक